शांत बसा. हे देऊळ माझं आहे. परंपरागत मालकी आहे माझी या देवळावरती. का भटजी कशावरून? अहो यांनाच विचारा ना ते. काय हो तुम्ही देव आहात ना? त्यांचं देवगड सिद्ध कुठे झालं? ते काय आत्ता होईल. हे बघा, हे तामण घ्या आणि हे सोन्याचं करा. वजनाला देखील तेवढंच भरलं पाहिजे. अहो भटजी हे होऊ देणार नाही मी. अरे अहो भांडू नका. देव बाप्पा एवढा खडू सोन्याचा करा बघू. खडू शाळेतले खडू तुम्ही चोरता वाटतं. पोरांना काय हसायचं. तुम्ही काही चमत्कार वगैरे करू नका. चमत्कारच करायचे असतील तर आपण तुमचा प्रोग्राम घेऊया विलास थिएटरात. आमचे हे घेतलेत ना कॉन्ट्रॅक्ट. गेल्याच महिन्यात बळीराम नाटकाचे खेळ केले त्यांनी. 1,500 रुपये मिळवून दिले. आणि उरलेले बाल संस्कार केंद्राला मदत म्हणून खिशात टाकले. तुम्हाला कोणी सांगितलं? म्हणजे देव आहे मी. थापा मारू नका. आम्हाला काय खरे देव ओळखता येत नाही की आम्ही खरे देव बघितले नाही. खरे देव काय अशी आपली जागा सोडून फिरत नाही. राम झाले, मारुती झाले, कृष्ण झाले, चक्का शब्दांनी म्हणून उलटून बोलत नाही. आणि तुम्ही कुठे निघाला आपली वीट सोडून हिंडायला? अहो काय झाले हो हिंडणे म्हणून? तुम्ही सुनेला कामाला लावता आणि गावभर चकाट्या पिटतात. हे वकील साहेब म्हणे या गाण्याच्या मैफिली काय करतात आणि या सिनेमा नटी म्हणे संसार कसा करावा ते शिकवतात. मग या देवांनीच जरा पाय मोकळे केले तर कुठं बिघडलो? अहो दिवसभर गादीवर बसून आम्हालाही थकायला होतंय. देवा फिरव हिंडव तुम्ही खुशाल. आणि तेवढं हे रुपया तेवढा शेठजी तो रुपया खिशात. अहो अहो पटू द्यात की खात्री या नास्तिकांची की हे देवच आहेत म्हणून. अव देवच हाय त्यो. तू गप्पच गांधाळे. तुला काय कळतंय? ठीक आहे. हे बघा आता. इटला इटला. काय झालं का? अव दिसायला लागलंय मला. काय पटली खात्री? माझ्या हातात काय ते ओळख. 1 रुपया आणि त्यो बी खोटा हाय. कशावरून? अव जस्ताचा हाय त्यो. तुला काय ठाऊक? अव मी 1 बी डोळा मागितला नव्हता आणि देवानं मला 2 डोळं दिलं. आणि शेठजी या खोट्या रुपयाची मोहर करून हवं होतं तुम्हाला. आहाहाहा. हे मास्तर, ह्या सखू मावशी, ह्या डॉक्टरीण बाई. इटला इटला. पटली खात्री? कसली तरी सिद्धी असेल. नीट बघा सगू मावशी. का वकील साहेब? हो किती वर्ष झाली येता या मंदिरात? लहानपणापासून. तरी माझी ओळख पटत नाही तुम्हाला? अहो हे नानू भटजी. बरोबर, पण आमच्या वडिलांची एखादी खूण सांगा बघू. अहो त्यांच्या नाकाचं हाड मोडलं होतं आणि त्यामुळे नाक अगदीच वाकड दिसत होतं. अहो ते रस्त्याने जाता जाता पडले कुठेतरी. छे छे छे. अहो भांग जास्त झाली होती त्यांना. इथल्या समोरच्या पायरीवर होते घसरले. नेमके नाकावर आपटले. अजून काही खुणा सांगू का? पुन्हा सांगा, पण त्या कशा झाल्या त्या नका सांगू. मला का जरा तुमची उलट तपासणी. अव वकील साहेब, देवाची कसली उलट तपासणी करताया? तू चूप आहेस का? तुला फुकटचे डोळे मिळवणे जास्त शहाणपणा करू नको. त्याला तुम्ही म्हणा ईश्वर साक्ष खरं सांगेल. अहो ते स्वतः देव असताना ईश्वर साक्ष कसे म्हणतील? हे बघा वकिलीतलं तुम्हाला काय कळतंय? तुम्ही बैलांच्या खुरांना पट्ट्या बांधा. तुमचं नाव काय? तुमचं आणि माझं नाव एकच वकील साहेब, विठ्ठल. माझ्यावरूनच तर तुमचं नाव ठेवलंय. तुमचं मूळ गाव? वैकुंठ. इथं केव्हा आला? 28 युग झाली. उदरनिर्वाहाचा धंदा? सध्या बेकार. हा गुन्हा आहे माहितीये ना? हो. भागतं कसं तुमचं? भागायचंय काय? उपाशी आहे मी.
पण तुम्ही जर देव असाल तर तुम्ही उपाशी कसे? देव भावाचा भुकेला म्हटलं तर संतांनी. आम्ही भाव दिला की तुमचं पोट भरलाच पाहिजे. अहो भटजी, पण हा भावच कमी झालाय हो आजकाल. अहो सगळेच भाव कमी झाले. आमच्या दुकानात येऊन बघा. अहो भयंकर मंदी. अहो दुकान अगदी बंद करायची वेळ आली बघा. भटजी, हे जर खरं असतं तर तळघरात सोन्याच्या चिपा नसत्या लपवल्या. हा, तुम्हाला कसं कळलं? किती चिपा आहेत सांगू का? नको नको. पण मला प्रश्न विचारू द्या हो. अहो, प्रश्न कसले विचारताय? काय आता तरी पटली का खात्री? अहो अरे खात्री पटली म्हणा बाप्यांनो. नाही, नसर पटली तर विचारा अजून. काय मास्तर, तुम्ही? माझी केव्हाच पटली. पिंपी दादा तुमचं? आपली काय अशी काही भानगड नाही म्हणा. नाही, त्या दुकानातलं पुढचा अंगर खा चांगला फिटिंगचा शिवून देईन. खरंच बाई पटली म्हणा. म्हणते हवं तर, पण कर नाही त्याला डर कशाचा? बाई, ते सोन्याच्या बांगड्यांचं अहो, काय सांगू? पटली पटली पटली. नका नका, नमस्कार नका करू. 28 युग झाली, नुसते नमस्कार, धूप दीप आरत्या, अगदी कंटाळा आला या देवपणाचा. अहो देवपणाला कंटाळून कसं चालेल? आमचं कुठं म्हणजे चुकलं तर सांगा, पण देवपणाला कंटाळून कसं चालेल? कुणाचं कसं चालेल भटजी? तुमचं की माझं? दोघांचंही. कंटाळा आला. मी अक्षरशः वैतागून गेलोय या लोकांची चिंता वाण्याचं काम करून. अहो आम्हालाही काही आमचं हित पाहू द्याल की नाही? आता मीही ठरवलंय कष्टाची भाकरी खायची. सगळी कामं येतात मला. अहो कबीराचे शेले विणलेत मी, घोडे धुता येतात, विणकाम एकदम सुंदर पैकी येतं. आणि खायच्या प्यायच्या काही आवडी निवडी वगैरे असंही काही नाही. अहो सुदामाच्या पोह्यापासून ते मीराबाईच्या विषापर्यंत सगळं काही पचवायची तयारी आपली. अहो पण आजकाल घोडे वापरतो कोण? लोक मोटारीने जातात. आणि कबीराचे शेले आहेत कुठे इथे आजकाल? अहो पण माझ्याजोगं काहीतरी काम असेल. काय मास्तर? अहो मी साधी मास्तर तरी करण्याच्या लायकीच आहे की नाही? बोलतात अरे ट्रेड मास्टर लागतात हल्ली. तुम्हाला काय कमी ठेवलाया? वया तपासाचा तास नाही, इन्स्पेक्टरचा जाच नाही, नुसतं कवनेर हात ठेवून भरायचं. यात काय एवढं? ठीक आहे मास्तर, मी तुम्हाला माझी जागा द्यायला तयार आहे. तुम्ही या इथे उभे राहा या विट्यावर, आणि मी शाळा घेतो ताब्यात. 8 दिवसात कंटाळ उठून पूर्वीचे दिवस गेले. पोरांना विड्या आणायला धाडलं तर बंडातल्या 4 विड्या गायब. आणि श्रीमंतांच्या पोरांना शिकवण्याच्या भीतीनं नापास करता येत नाही. आणि गरीबाची पोरं म्हणजे बहुजन समाजाची. चेअरमननं ताकीद दिली आहे, नापास केलं तर याद राखा. अहो त्यांना नापास केलं म्हणजे उमेदवार पडलाच म्हणून समजा. अरे रे रे, अहो मग मास्तर की सोडून दुसरं का नाही काय करत? अहो काय करणार आहे वया? तसा मी ट्रेंड आहे हँडीक्राफ्ट मध्ये. पण चेअरमन साहेब म्हणतात हिंदी सनद व्हा. सगळ्या गप्पा देवा. तुम्हाला नाही कळत या गोष्टी. कुठं बोलू नका, वैकुंठात बोला, पृथ्वीवर नको. मग मास्तर नका हो म्हणता? मुळीच नाही. त्यापेक्षा जनावरांचे डॉक्टर व्हा. अहो गुरं ऐकतात, पोरं ऐकत नाही. पुरा ऐकतात म्हणून कोणी सांगितलं? आमच्या कंपाऊंडरच्या चेहऱ्यावर 1 इंचवर जागा उरली नाहीये की जिथे गुरांची लाट नाही बसली. काय पदार्थ सांगते, जरा कामात काही चुकलं की पहिली लाट गुराची, दुसरी वरिष्ठांची, लगेच बदली. परत ही गुरांची प्रदर्शनं. आता मागच्याच आठवड्यात सालटेवाडीला गुरांचं प्रदर्शन होतं. तिकडे पहिल्या नंबरच्या बैलानं उद्घाटन करणाऱ्या पुढाऱ्याला शिंग मारलं. आमचं इन्क्रीमेंट स्टॉप. आता शिंग काय मी मारलं? अहो बैल वांड होता. दुसरा बैल पाहिला की शिंग मारायची खोड द्यायला. आणि बैलाचा गैरसमज झाला हो. पण आम्ही काय म्हणून दोषी? डॉक्टरीचंही असं आहे. त्यापेक्षा तुम्ही वकिली करा, बदलीचं तरी पाहिजे. अहो हल्ली नैवेद्याची